आज आपण पुण्यभूमी या क्षेत्रावर आहोत। कारण पुण्यभूमी का म्हणावा लागल, नामदेव राया कार्तिकी वारीला देवाला घेऊन येतात। नामा म्हणे देवा चला आणि विश्रांती घेवया कल्पेवरी। आणि अशा समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आज आपल्याला आमचे बालकीर्तनकार कृष्णा महाराज लिपणे कावी तालुका जिंतूर जिल्हा परभणी रामकृष्ण हरी महाराज। रामकृष्ण हरी। तुमचं कधी आगमन झालं महाराज? आम्ही आळंदीला काल आलो होतो। बरं, गेले 3 वर्ष झालो आम्ही आषाढी कार्तिकी वारी करत आहोत। कारण आम्ही 5वी पासून खरं म्हणलं तर परमार्थामध्ये आहोत आणि 7वी पासून आम्ही आषाढी कार्तिकी वारी करत आहोत। तर आज आम्ही काल इथे आलो तर कारण आमचे हरिभक्त पारायण एकनाथ महाराज भांबळे त्यांच्या फडावर आमचे काल कीर्तन सेवा होती। त्यांच्या फडावर कीर्तन सेवा झाली आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केल्यामुळे आमचा इथे योग लागला व तुमच्यासारखे आम्हाला महाराज भेटले। तुम्ही आम्हाला फोन केला की बाबा हो आम्ही एकनाथ महाराजाच्या तिथे येतं, आम्ही तिकडे फडावर गेलतो बाबा। बरं, तुम्ही फोन केल्याच्या नंतर आम्ही आलो तर मग असंच। तुमचं आता वारकरी शिक्षण म्हणजे हा कोण्या संस्थेला चालू आहे नेमकं आता हल्ली? वारकरी शिक्षण संस्था आमचे गुरुवर्य नथुराम बाबा केळकर त्यांचे शिष्य म्हणजे पांडुरंग महाराज घाटगे ते रामायण करतात। बरं, आणि त्यांचे सुपुत्र म्हणजेच हनुमान महाराज घाटगे ते देखील भागवताचार्य येतं, शास्त्री येतं। तर त्यांच्याकडे आम्ही शिक्षण घेत आहोत। आळंदीमध्ये त्यांची केळगावला संस्था आहे। त्यांनी गुरूंनी आम्हाला मार्गदर्शन केलं व आळंदीमध्ये आम्हाला ज्या वेळेला आम्ही आळंदीमध्ये आलो होतो त्यावेळेला आमच्या गुरुजींनी आम्हाला सर्व ज्ञानेश्वर महाराजाबद्दल नामदेव महाराजाबद्दल इथे माहिती दिली। कारण लाखोना वारकरी आळंदीला येतात आषाढी कार्तिकीला, कारण खूप गर्दी असते महाराज। आज तरी कमी गर्दी आहे पण कार्तिकीला पाऊल ठेवायला जागा नसती आळंदीमध्ये। हो, कारण निळा मने ऐसे संत येते धावत प्रतिवर्षी संत येतात। संत मंडळी सर्वच महाराज लोक आळंदीला येतात कारण ज्ञानोबरायचा हा अधिकार आहे। कारण ज्ञानोबरायचा अधिकार सांगायला गेलं तर आज माऊलीच्या मंदिरावर 21 किलोचा कळस सोन्याचा बसला। एवढा ज्ञानोबरायचा अधिकार आहे। कारण एवढा अधिकार असून दुसऱ्याचं कल्याण हो म्हणून ज्ञानोबरायांनी स्वतः त्रास सहन करून घेतला। कारण ज्ञानोबरायला लय लोकांनी छळिलं, येसोबा खेचर त्यांनी खूप छळिलं पण ज्ञानोबरायचा अधिकार पण ते ज्ञानोबरायांनी दाखवून दिला। कारण ज्ञानोबरायचा आज अधिकार होता, ज्ञानोबरायांनी त्यावेळेला त्रास सहन करून घेतला म्हणून आज आपण इथे आहोत। गाथा आपल्या समोर आहे, ज्ञानेश्वरी आपल्या समोर आहे। ज्ञानोबरायांनी जर त्यावेळेला ताटी लावून घेतली असती आणि मुक्ताईने उघडायला नसती लावली तर आज आपण आळंदीला नसतो। तर आळंदी काय माहित नसती कोणालाच, आळंदी कोणालाच माहित नसते। बरोबर। आणि मोक्षाचं साधन हे जे दिलंय आपल्यासाठी ते आपल्याला मोक्षाचं साधन बी आपल्याला प्राप्त नसतं झालं। कारण खूप तुमचा अभ्यास आहे, मूर्ती लहान पण कीर्ती खूप मोठी आहे। तुम्ही 5वी 7वीचं वय म्हणजे एकदम खेळून खाण्याचं वय असतं आणि एवढ्या खेळून खाण्याच्या वयामध्ये तुम्हाला हे परमार्थाचं ज्ञान कसं लादलं बरं? कोण्या मार्गाने? तुमच्या घरामध्ये काही पूर्वीचं काही होतं का? हो, आमच्या घरामध्ये आमच्या घरामध्ये पंजोबा भजन करायचे। बरोबर, पंजोबाचं नाव किसनराव होतं आणि त्यानंतर आमचे आजोबा आजी भजन करायचे। घरामध्ये सर्वच माळकरी येतं। मग असंच मी भजनाला जाता जाता एक माझ्या आजीनं इथून आजीपासून माझा प्रवास झाला। आजीने एक अभंग लिहून दिला। तो पहिली अभंग म्हणजे तो अभंग असा होता, पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार। तुम्ही एक अभंग गाच मग आता थोडक्यात, चांगलं माईक लावतो तुम्हाला सिस्टीम मध्ये, तुम्हाला आवडतो का? तुमचा आवाज मला फार छान वाटतो, आमच्या दर्शकाला बघू द्या। आणि तुमची वय आता किती आहे चालू रनिंग मध्ये? आमची वय रनिंग मध्ये 14 आहे। बर, गायका जवळ धरा। कोणता म्हणा तुम्हाला? माऊलीचा म्हणू शकता, तुमच्या आवडीचा म्हणा। काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार। मज निरंतर जागविते
मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीवा थोडा ठेवितो हा पायी जीवा थोडा काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यासी व्हावे उतराई सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीवा थोडा काय द्यावे त्यासी व्हावे उतराई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीश्वर